नमस्कार, मी शुभम काळे. आज आपल्यासोबत आहे शरण नरुडे सर, जे मेडिकल हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहे. सर, तुमच्याबद्दल प्रेक्षकांना थोडी माहिती. नमस्कार, मी डॉक्टर शरण नरुटे आणि मी लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहे. मेडिकल हॉस्पिटल्समध्ये महाराष्ट्रातले सगळे हॉस्पिटल मी कव्हर करतो आणि लिव्हर रिलेटेड काही अडचणी असतील, ते सर्जिकल असू दे, मेडिकल असू दे, आम्ही इथं आमच्या डिपार्टमेंटमध्ये त्याची चोख काळजी घेतो, चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे रिझल्ट्सही बरे आहेत. आता ओळख अशीच करून द्यावं लागेल. सर, माझा एक सुरुवातीचा प्रश्न होता, लिव्हर फेल्युअर म्हणजे काय आणि आज भारतात ते किती सामान्य आहे? लिव्हर फेलियर म्हणजे जेव्हा आपलं लिव्हर काम करत नाही, नावातच आहे, त्यावेळेस आपण त्याला लिव्हर फेलियर म्हणतो. पण लिव्हरच्या बाबतीत हा पर्टिक्युलर शब्द का महत्वाचा? कारण आपलं लिव्हर खराब व्हायला लागल्यानंतर लगेच फेल म्हणता येत नाही. जेव्हा ते जवळजवळ 70-80-90% खराब होतं, त्यावेळेसच ते रोजची कामं करणं शक्य होत नाही लिव्हरला आणि त्यावेळेस आपण म्हणतो की पेशंट लिव्हर फेलियरमध्ये गेला. त्याला आपण म्हणायचं एंड स्टेज लिव्हर डिझीज किंवा पूर्णपणे लिव्हर फेलियर. हे सामान्य माणसामध्ये तसं कॉमन आहे, पण बऱ्याचशा लोकांना हार्ट, लंग, ब्रेन बद्दलचे आजार फार माहिती आहेत, पण लिव्हर बद्दलचे आजार माहीत नाही. म्हणून वाटायला असं वाटतं की इतका कॉमन आजार नाही, पण तो खरंच कॉमन आजार आहे आणि हजारो लोक त्यानं ग्रस्त आहेत. सर, अशी कोणती लक्षणं आहे जे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात? सुरुवातीला लिव्हर जेव्हा खराब व्हायला लागतं, त्यावेळेस आपल्याला अशी लक्षणं दिसतात जे आपल्याला वाटतं की कशामुळे होऊ शकतात. उदाहरणार्थ, पायाला सूज येणे, जेवण कमी जाणे, न पचल्यासारखं वाटणे, आपण मराठी भाषेत त्याला म्हणू अंगी लागत नाही. अशी जी काय सुरुवातीची थोडीफार लक्षणे असतात, ती आपल्याला लक्षात येत नाही की ही फक्त लिव्हरमुळं आहेत म्हणून आणि त्याच्यात दुर्लक्ष होतं. पण काही लिव्हर स्पेसिफिक लक्षणं आहेत, जी मात्र कधी दुर्लक्ष नाही केली पाहिजे. ती म्हणजे कावीळ होणे किंवा पोटामध्ये पाणी होणे, रक्ताची उलटी होणे, काळ्या रंगाची संडास होणे. अशी जी लक्षणं आहेत, ही पूर्णपणे लिव्हरमुळं असतात बहुतांश करून आणि ती दुर्लक्ष नाही केली पाहिजे. ओके. आणि सर, लिव्हरच्या आजाराचा सर्वाधिक धोका कोणाला असतो आणि तो फक्त अल्कोहोल किंवा ड्रिंकिंग केल्यामुळेच होतो की बाकी सुद्धा काही लक्षणं आहेत त्या? फक्त लिव्हर अल्कोहोल पिणाऱ्यांमध्येच खराब होतं असं नाही. बाकीचे खूप सारे आजार आहेत. पण अलीकडे बहुतांश आपली लाईफस्टाईल बदलल्यामुळे अल्कोहोल हे सगळ्यात जास्त प्रामुख्यानं नजरेस येणारं कारण आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की दुसरे आजार नाहीत. हेपॅटायटिस बीचा आजार आहे, त्यानंतर ऑटोइम्युन डिझीज म्हणून प्रकार आहे, त्याचा आजार आहे, त्याच्यामध्ये होऊ शकतं. आणि अलीकडे लठ्ठपणामुळं एक आजार नव्यानं सुरू झाला आहे, त्याला आपण सुरुवात तर फॅटी लिव्हर नव्हती, पण नंतर सूजित स्टिएटोहेपॅटायटिस होतं. आधी त्याला नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपॅटायटिस असं नाव होतं. आता मेटाबॉलिक डिझीजमध्ये पण येतं ते आणि त्या आजारामुळं पण लिव्हर खराब होऊ शकतं. सर, आता तुम्ही बोलल्याप्रमाणे फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि त्याच्या प्रत्यारोपणाचे कारणीभूत कशासाठी ठरू शकतात? फॅटी लिव्हर म्हणजे ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये फॅट जमा व्हायला लागतं, तसंच ते फॅट लिव्हरमध्ये सुद्धा जमा होतं. म्हणजे एखाद्या माणसाला जेव्हा लठ्ठ व्हायला लागतो आणि आपल्याला दिसायला लागतं त्याच्या शरीरावरती आता फॅट जमा व्हायला लागलंय, ॲक्च्युअली त्याच फॅट पोटामध्ये लिव्हरमध्ये सुद्धा जमा होऊ शकतं आणि त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. सुरुवातीचे त्याचे ग्रेड्स आहेत, ग्रेड 1, 2, 3. पण ते जास्त प्रमाणात जेव्हा व्हायला लागतं आणि सतत व्हायला लागतं आणि वर्षानुवर्ष असतं, त्यावेळेस त्या फॅटमुळं लिव्हरच्या कामामध्ये बदल होतो आणि लिव्हरला सूज सुद्धा यायला लागते. त्यावेळेस मात्र ते जर दुर्लक्षित राहिलं आणि वाढत गेलं, लाईफस्टाईल जर बदलल्या नाहीत आणि त्याच लोकांमध्ये बऱ्याचदा दुसरे आजार सुद्धा असतात, जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, दुसरे आजारसुद्धा त्याच्याबरोबर आले जोडून, तर हे सगळं मिळून लिव्हर खराब करू शकतं आणि साधं दिसणारं फॅटी लिव्हर काही वर्षांनंतर ट्रान्सप्लांट यकृत प्रत्यारोपणाकडे जाऊ शकतं. त्याच्या आधी मात्र बराच वेळ असतो आणि ते त्यावेळेस काळजीनं ट्रीट केलं पाहिजे. तर तुम्हाला कसं काय कळतं की हे लिव्हर आता प्रत्यारोपणासाठी म्हणजे प्रत्यारोपण करावंच लागेल की नाही? आता त्याच्यासाठी एक म्हणजे क्लिनिकल जजमेंट आम्ही डॉक्टर लोक बघणार आणि सांगणार, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे, देअर शुड बी ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया. ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया म्हणजे काय, की जे ॲक्च्युअल आपण एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू शकू, त्याची व्हॅल्यूज काढू शकू आणि तिथून पुढे ठरवू. तसा एक स्कोअर आहे, त्याचं नाव आहे मॉडेल फॉर एंड स्टेज लिव्हर डिझीज स्कोर म्हणजे मेल्ट स्कोर. मेल्ट स्कोरमध्ये जेव्हा आपण पेशंटच्या ब्लड टेस्टमधल्या व्हॅल्यूज एंटर करतो, त्यावेळेस आपल्याला एक कॅल्क्युलेशन करून आपल्याला कम्प्युटर एक व्हॅल्यू देतं किंवा आपण स्वतःही कॅल्क्युलेशन करू शकतो.
त्या व्हॅल्यूच्या आधारे आपण असं करू शकतो डिमार्केशन की कोणाला ट्रान्सप्लांट लागेल आणि कोणाला नाही. तर मेल स्कोअर जर 15च्या वर असेल तर शक्यतो त्या माणसाला ट्रान्सप्लांटची गरज आहेच. आणि त्यामुळं संबंध देशामध्ये तो मेल स्कोअर आणि ती 15ची व्हॅल्यू ही ट्रान्सप्लांट क्रायटेरिया डिफाईन करायला वापरली जाते. त्याच्यामुळं कोणाला डॉक्टरला किंवा अमुक माणसाला वाटणे की ह्याला ट्रान्सप्लांट लागतं तेवढ्यावरतीच आता आपण अवलंबून नाही, तर आपल्याला ह्या स्कोअरच्या माध्यमातून एक स्टँडर्डायझेशन करता येतं त्याचं, कोणाला ट्रान्सप्लांट लागेल कोणाला नाही. पण हे कळणार कधी, जर पेशंट डॉक्टरकडे गेला, तपासण्या केल्या, चेकिंग केलं तरच हे समजेल. त्यामुळं पहिलं डॉक्टरला भेटणे. तर बहुतांश लोकांना हा एक प्रश्न पडतो की जेव्हा आपण लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे करतो किंवा तेव्हा त्यांना मृत दात्याचीच वाट पाहावी लागते किंवा फॅमिली मेंबर मधला सुद्धा कोणी देऊ आलं शकतो. लक्षात. तुम्हाला म्हणायचंय मेंदूमृत माणसाकडनं लिव्हर जेव्हा आपण घेतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही पर्याय आहेत का? आता यकृत प्रत्यारोपण किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट कोणाला लागतं? ज्याला लिव्हर फेलियर झालं, जसं आपण मगाशी डिस्कस केलं, त्याची लक्षणं जी एकदम टोकाची आहेत, जसं मेंदूला सूज येणे, सततच्या रक्ताची उलटी होणे, पोटात पाणी होणे, आणि आता त्याचा आपण मेल स्कोअर कॅल्क्युलेट केला, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की नाही आता ह्याला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा यकृत प्रत्यारोपण लागणारच आहे. तर अशा माणसाला आपण जेव्हा ट्रान्सप्लांटबद्दल सांगतो ते 2 पद्धतीनं करता येतं. एक काय आहे की आपल्याला मेंदूमृत माणसाकडनं लिव्हर घेता येऊ शकतं किंवा एक फॅमिली डोनरकडनं घेता येऊ शकतं. अशा पद्धतीनं आपण लिव्हर रिप्लेसमेंट, ट्रान्सप्लांट म्हणजे काय, लिव्हर बदलणे. तर ह्या 2 पद्धतीनं आपण लिव्हर घेऊ शकतो. मेंदूमृत माणूस म्हणजे कोण? ज्याचं ब्रेन फंक्शन बंद झाले, तो ब्रेन डेड आहे, पण बाकीचं शरीर एस्पेशली हार्ट काम करतंय आणि त्याच्यामुळे ब्लड पंपिंगमुळे बाकीचे अवयव काम करतायत. अशा वेळेस ते बाकीचे अवयव खराब झालेले नसतात, फक्त ब्रेन डेड झालेला असतो, पेशंट तर वाचणार नसतो. त्याला मेंदूमृत दाता म्हणतात. तर तो ब्रेन डेड डोनर जो आहे तो अवयव देऊ शकतो. बरेच अवयव घेता येतात, त्यातलं लिव्हर पण एक आहे. जर अशा वेळेस आपण नाव नोंद करून आपण त्या लिव्हरची वाट बघू आणि ते आपल्याला मिळायला फार वेळ लागत असेल किंवा आपल्याकडे तेवढं थांबायला वेळच नसेल, तर अशा वेळेस आपण घरातल्या कुणाचं तरी लिव्हर घेऊ शकतो. पण त्याला 3 क्रायटेरिया मेट होणं महत्त्वाचं आहे. एक म्हणजे काय, तो नातेवाईक पाहिजे. दुसरा म्हणजे 18 ते 50 वय गटातला पाहिजे आणि त्याचा ब्लड ग्रुप आणि पेशंटचा ब्लड ग्रुप कॉम्पॅटेबल पाहिजे. ओके. अशा सिनारिओमध्ये आपण घरातल्या माणसाचं सुद्धा घेऊ शकतो. आणि सर लिव्हर ट्रान्सप्लांट केलं तर त्यानंतर त्या पेशंटला डोनर आणि ज्याचा आपण झालाय ट्रान्सप्लांट झालाय दोघांना निरोगी होण्यासाठी किंवा त्यांची लाईफस्टाईल पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागतो? आता हा जो फॅक्टर आहे हा पेशंट सुरुवातीला ट्रान्सप्लांटच्या आधी किती आजारी होता ह्याच्यावर अवलंबून आहे. ओके. अगदी पेशंट आयसीयूत होता, क्रिटिकल होता, म्हणजे ऑब्व्हियसली वेळ लागणार सर्जरी नंतरच्या रिकव्हरीला. पण सर्वसाधारण आम्ही काय प्रयत्न करतो, वेळेमध्ये ट्रान्सप्लांट करण्याचा. वेळेत जर ट्रान्सप्लांट केलं तर जो पेशंट आहे किंवा रेसिपियंट आहे, ज्याला लिव्हर बसवण्यात आलं, ज्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं, हा सर्वसाधारण एक 10-12 दिवसामध्ये रिकव्हर होऊन जातो. आणि ज्याने लिव्हर दिलंय, आपण घरातलं जर कोणी लिव्हर दिलं तर त्याला आपण लिव्हर डोनर म्हणतो. त्या केसमध्ये त्याच्या रिकव्हरीला साधारण एक 5-7 दिवस लागतात आणि बऱ्यापैकी पेशंट्स रिकव्हर होऊन घरी डिस्चार्ज होऊन निघून जातात. आणि सर लिव्हर ट्रान्सप्लांट हा एक परमनंट सोल्युशन आहे की त्यावर लाईफ टाईम काही गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात किंवा औषध घ्यावं लागतात, असं काय आहे? लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर लिव्हर घेणाऱ्याला हे आयुष्यभर औषधं घ्यावं लागतात. पण ते किती असतात? कायमस्वरूपी 1 किंवा 2 औषध. बहुतांश लोकांना फक्त एखादं औषध चालू असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त फार वेगळी काही काळजी घ्यावी लागती असं नाही. सुरुवातीचा जो काळ असतो, सुरुवातीचे काही महिने, त्यावेळेस मात्र थोडंसं पथ्यही असतं, काळजीही असते. पण एकदा का 2-3 महिने निघून गेले की तिथून पुढची काळजी फार सोपी आहे. आता त्या काळजीचा बाऊ करून जर आपण ट्रान्सप्लांट नाही केलं तर मुळातच आपल्याला जवळजवळ 10-12 औषधं चालू असतात. आता ती काय आपण आयुष्यभर घेऊ शकत नाही. आणि ती औषधं घेऊन सुद्धा लिव्हर काही बरं होत नाही. त्याचं फक्त आपल्याला खराब होण्याचं प्रमाण कमी करता येतं किंवा खराब झाल्यामुळं जी लक्षणं आहेत ती कमी करता येतात. पण लिव्हर तर काय परत पूर्ववत होत नाही. तर लिव्हर पूर्ववत होण्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रान्सप्लांट. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर नवीन लिव्हर आपल्या शरीरामध्ये एकदा ॲडजस्ट होऊन गेलं तर ते आयुष्यभर पुरतं. आपल्याला त्याला काही एक्सपायरी नाही आहे की ते काही वर्षांनी खराब होतं परत बदलावं लागतं, असं नाही. ओके सर, माझे काही प्रश्न नाही आहे आता यानंतर. सर ऑडियन्सला काही सल्ला? ऑडियन्सला सल्ला हाच की लिव्हर फेलियर आणि त्याच्यामुळं होणारे लक्षणं ही लक्षात येण्यासाठी
आपल्याला त्याच्याबद्दलचं नॉलेज वाढवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला डाऊट आला तर अंगावरती आजार न करता नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्यातून समजा हे सगळी काळजी घेता करता लिव्हर बरं झालं ठीक, पण लिव्हर जर बरं नाही झालं आणि ते लिव्हर फेल्युअरमध्ये गेलं आणि आपल्याला ट्रान्सप्लांट जरी लागलं तरी ते वेळेत केलं पाहिजे. कारण ट्रान्सप्लांट हे वेळेत करण्याची गोष्ट आहे. आपल्या डोक्यात काय बसलेलं आहे की सगळ्यात शेवटी जेव्हा काही उरत नाही पर्याय त्यावेळेस ट्रान्सप्लांट केलं पाहिजे. पण त्या ट्रान्सप्लांटला सुद्धा जर चांगला चान्स द्यायचा असेल तर ते वेळेत करणं फार गरजेचं आहे आणि त्याचा पूर्ण उपभोग घेता येतो मग आणि तिथून पुढे पेशंट चांगलं आयुष्य काढू शकतं. त्यामुळे लिव्हरबद्दलचं ज्ञान वाढवणे, ट्रान्सप्लांटबद्दलचं ज्ञान वाढवणं हे फार महत्त्वाचं आहे. थँक्यू सर, थँक्यू.